एकनाथ खडसे एकेकाळचे भाजपचे फायर ब्रँड नेते, कधीकधी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेल्या खडसेंनी आपल्या मनातल्या भावना कल्लोळाचं दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला घडवलं एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरती। त्यांनी फडणवीस आणि त्यासोबतच गिरीश महाजन यांच्यावरती अनेक गंभीर आरोप केले। खडसेंच्या आरोपांवरती फडणवीस आणि महाजनांनीही आता स्पष्टीकरण दिलंय। पाहुयात या सगळ्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। मला वाटतं राजकारण्याने राजकारणात चिखल केला, पण काही एक दोन व्यक्तीमुळे हा जास्त चिखल झाला। इतका घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं। ते राजकारण जर सुरू झालं, काय हे गिरीश तर पिल्लू आहे, ते गाडी खाली वगैरे असताना एखादं काय म्हणतात त्याला, ते तशातला आहे की माझा राग आहे देवेंद्रजीवर। खदखद, संताप, उद्विग्नता, एकनाथ खडसेंच्या मनातल्या या भावना कल्लोळाचं दर्शन एकाच वेळी महाराष्ट्राला झालं। माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले। भाजपच्या दिल्लीतल्या अतिवरिष्ठ नेत्यांनी अनेक वेळा फोन केल्यामुळे पुन्हा कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचं खडसे यांनी म्हटलंय। मात्र 6 महिने वेटिंगवर ठेवूनही घोषणा होत नसल्यानं यापुढे भाजप पक्षप्रवेशाचा विषय आपल्यासाठी कायमचा संपला असं खडसेंनी माझा कट्ट्यावरती जाहीर केलं। अधिकृतपणानं जसे पक्षप्रवेश होतात तसा होण्याची तुम्ही वाट बघताय का आता त्या मार्गावर तुम्ही आता फुली मारून टाकलेली आहे? नाही, त्या मार्गावर आता मी फुली मारलेली आहे। आता इतके दिवस मला राहणं बाहेर, म्हणजे मी प्रवेश घेतो असं तर कधी म्हटलं नव्हतं। मला प्रवेश घ्या असं सांगण्यात आलं म्हणून प्रवेशाच्या दृष्टिकोनातून गेलो। माननीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेबांची चर्चा करून गेलो। एक माझ्यासारखा माणूस ज्याने 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं, 42 वर्ष झाले आता मला, म्हणजे मी 78-82 पासून काम करतो आहे। आणि इतके वर्ष काम करून मेहनत करून भारतीय जनता पार्टीला एक चांगलं स्वरूप, बहुजनांच्या मधलं स्वरूप आणलं, सर्व लोक जोडले, महाराष्ट्र पिंजून काढला अनेक वेळा सायकलीवर फिरलो, काय आम्ही चेष्टा सहन केली। अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीत मला प्रवेश द्या ही विनंती करणं माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं की फार अपमानास्पद आहे। आता खडसेंनी हा बॉम्ब फोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे। खडसे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, माझा प्रवेश झाला, मात्र अजूनही तिची घोषणा झाली नाही। ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मान्यच आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेश उत्सवानंतर त्या संदर्भात योग्य निर्णय केला जाईल। एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांबद्दल अनेक गौप्यस्फोट केले। या दोघांपैकी सर्वात जास्त राग कुणाबद्दल आहे या प्रश्नावर खडसेंनी दिलेली प्रतिक्रिया खूपच तीव्र आहे। आणि प्रत्युत्तर देताना महाजनांच्या मनातलं खडसेंचं स्थानही आता समोर आलेलं आहे। नाथाभाऊंना जास्त राग कोणाचा येतो? कारण एक जण तुमच्यावर उघड टीका करतात, एक जण माझा राग काय, हे गिरीश तर पिल्लू आहे, ते गाडी खाली वगैरे असताना एखादं काय म्हणतात त्याला, ते तशातला आहे। फारच झालं त्यांचं आता, म्हणजे त्यांचा मानसिक एकदम अवस्था त्यांची खराब झालेली सध्या मला असं वाटतं। ते 100% खरं आहे मला असं वाटतं। आतापर्यंत मी थोडा साशंक होतो की थोडेफार बरे असतील। त्यांचा तोल गेलेला आहे, नैराश्य आहे, त्यांना पार्टीत कुठे घेत नाही, तिकडे काही त्यांचं राहिलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं तसं बोलतायत। निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे। आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे, 1-2 दिवसामध्ये मी आलो, मग मी माझ्या कट्ट्यावर येतो। ते जे काही आरोप करता आहेत, ते जे काही बोलतायत त्याच्या संदर्भामध्ये, त्यांनी जे खुलासे केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन केलेलं आहे। त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन। फडणवीस आणि महाजन यांनी स्पर्धेतल्या नेत्यांवरती सूड उगवताना राजकीय संस्कृती नासवली असा खडसेंनी थेट आरोप केला। तर दुसरीकडे 40 वर्ष संघ आणि भाजपच्या वैचारिक मुशीमध्ये तयार झालेल्या खडसेंची वैयक्तिक सोयीनुसार राजकीय बेडुकुड्या मारता मारता दमछाक होतीये। आता सब घोडे 12% म्हणत या तिघांनाही एकाच पंक्तीत बसवायचं की राजकारणामध्ये सगळं काही माफ असतं असं मानून राजकीय कुरघोडीमध्ये यशस्वी करणाऱ्यांचं कौतुक करायचं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.